पासून लाडक्या बहिणींच्या खात्यात 1000 रुपये जमा होणार आहेत। वित्त आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही TDPTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत। महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आज खरोखर पैसे जमा झाले। लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता वाटप झाला। आता 11वा हप्ता खरोखर जमा झालेला आहे। लाडक्या बहिणींना 11वा हप्त्याची प्रतीक्षा होती। अखेरकार बहिणींची प्रतीक्षा आज संपलेली आहे आणि बहिणींना मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। पहिला मेसेज, हा दुसरा मेसेज आणि तिसरा मेसेज। बघा, लाडकी बहीण योजनेचा आज पैसे वाटप सुरू झाले। पहिला मेसेज आलेला 2100 रुपये प्रमाणे, दुसरा मेसेज आलाय 3000 रुपये प्रमाणे, तिसरा मेसेज आलाय 1500 रुपये प्रमाणे। बहिणींना 3 मेसेज येत आहे का? नाही। लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता जो जमा होतोय तो तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने पैसे जमा करण्यात येत आहे। जसं की काही बहिणींना 2100 रुपये प्रमाणे मेसेज आलेला आहे, काही बहिणींना 2100 रुपये जमा झाले त्यांच्या बँक अकाउंटला, तर काही बहिणींना 3000 रुपयाचा मेसेज, तर काही बहिणींना फक्त 1500 रुपये प्रमाणे मेसेज आलेला आहे। आता कोणत्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे पैसे येत आहे, कोणत्या बहिणींना 3000 रुपये येत आहे, कोणत्या बहिणींना 1500 रुपये येत आहे, हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरला असेल, आतापर्यंत 10 हप्त्याचे पैसे तुमचे जमा झाले असतील आणि 11व्या हप्त्याची जर तुमची प्रतीक्षा असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी जे नियम लागू करण्यात आलेले आहे, ज्या बहिणी या नियमांमध्ये बसले असतील त्याच बहिणींना मेसेज येत आहे, सर्व बहिणींना मेसेज येत नाही। लाडकी बहीणसाठी आता नियम सुद्धा लागू करण्यात आलेला आहे। तुम्हाला एक आर्टिकल मी वाचून दाखवला आहे, तुम्हाला ऑलरेडी मी त्याबद्दल माहिती दिलेली आहे। एक आर्टिकल आला होता, त्यामध्ये स्पष्टपणे शासनाने लिहिलं आहे की ज्या बहिणी या नियमांमध्ये बसतील त्याच बहिणींना मेसेज येईल, त्याच बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील। तो आर्टिकल तुम्ही पाहिला असेल तर त्याबद्दल मी काही डिटेलवर तुम्हाला माहिती सांगत नाही, पण कोणाला 2100 रुपये, कोणाला 3000, कोणाला 1500 रुपये येत आहे याबद्दल मी डिटेल मध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे। सर्वात अगोदर अजितदादा पवार यांनी काय म्हटलं हे आपण पाहूया, त्यानंतर पुढील माहिती मी तुम्हाला सांगतो। अजितदादा पवार यांचा व्हिडिओ हा तुम्ही इथं पाहू शकता। काही लाडक्या बहिणींचा निर्णय घेतला तो तुम्हाला माहिती आहे। आजच मी 4,500 कोटीच्या चेक फाईलवर सही केली। मे महिन्याचे माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे देण्यासाठी सकाळीच आधी तिला सांगितलं की 4,500 कोटी रुपयाची फाईल क्लिअर झालेली आहे। 2-3 दिवसात त्यांच्या अकाउंटला माझ्या बहिणींच्या, लाडक्या बहिणींच्या ते पैसे त्या बाबतीमध्ये जातील। शेवटी आपल्याला जनतेचं काम करायचंय। आज अवकाळी पाऊस चालू आहे, कुठं कुठं फार नुकसान झालेलं आहे, त्याच्याबद्दलची पण साधक चर्चा आम्ही मंत्रिमंडळामध्ये केलेली आहे। तिथंही माझा शेतकरी हा अडचणीत राहता कामा नये, त्याला तिथनं कशी मदत करता येईल, त्याचे पंचनामे कसे करता येईल याही बद्दलचा प्रयत्न आमचा चालू आहे। अजितदादा पवार यांचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल। व्हिडिओमध्ये स्पष्टपणे साहेबांनी म्हटलंय की आजपासून आम्ही पैसे वाटप सुरू केलेले आहे। जवळपास 5 ते 7 दिवसामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये पैसे कंप्लीट वाटप होणार आहे। कोणालाही या योजनेपासून वंचित करण्यात आलेलं नाही, सर्व बहिणींना पैसे जमा होणार आहे। बघा, आताच मिळालेल्या अपडेट अनुसार 11वा हप्ता लाडकी बहीण योजनेच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, मुख्यमंत्री आताच बैठक झाली, मोठा निर्णय घेतलेला आहे। आज नवीन यादी सुद्धा तयार करण्यात आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा आता जो हप्ता जमा झालेला आहे त्यासाठी नवीन यादी तयार करण्यात आली आहे। ती यादी मी तुम्हाला सांगतो। या यादीमध्ये ज्या बहिणींचं नाव आलं आहे त्याच बहिणींना पैसे जमा होत आहेत, त्याच बहिणींच्या खात्यात 2100 रुपये प्रमाणे पैसे येत आहे। ठीक आहे, महिलांना किती लाभ वितरण केला जाणार आहे याचा पूर्ण डाटा आपल्याकडे आलेला आहे। सर्व डाटा तुम्हाला व्यवस्थितपणे सांगतो। सर्वात अगोदर 2 डाटा आपल्याकडे आलेला आहे, जो GR मध्ये आपल्याला दिसून येतोय। तो पहिला डाटा GR मध्ये आहे आणि दुसरा डाटा सुद्धा GR मध्ये आहे। तो कोणासाठी? ज्या बहिणींना मागील हप्ता भेटला नसेल। जर तुम्हाला रेग्युलर प्रमाणे हप्ता भेटत असेल, बघा सर्वात प्रथम कोणासाठी आहे, हे पहिली लाईन कोणासाठी आहे? ज्या बहिणींना रेग्युलर हप्ता भेटतोय, पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता। आता सर्व हप्ते तुम्हाला रेग्युलर प्रमाणे मिळाले असतील। 10 हप्ते जर तुमचे जमा झाले असतील तर पहिली लाईन जी तुमच्यासाठी आहे। कशा पद्धतीने पैसे वाटप होणार आहे सर्वात अगोदर जाणून घ्या। बघा, आता लाडक्या बहिणींना
सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देतो की एप्रिलचा हप्ता जो तुमचा आता वाटप झालेला आहे, एप्रिलचा हप्ता तो तुम्हाला 1500 रुपये प्रमाणे आला असेल बघा. त्या बहिणींना 1500 रुपये प्रमाणे आला नसेल, ज्या बहिणींना 1500 रुपये प्रमाणे पैसे आले नसतील, या हप्त्याचे पैसे आले नसतील, अशा बहिणींना 1500 रुपये आणि मे महिन्याचा हप्ता 2100 रुपये. बघा आनंदाची बातमी म्हणजे मे महिन्याचा हप्ता 2100 रुपये आणि मागील हप्ता 1500 रुपये, असं 3600 रुपयाचा मेसेज बहिणींना येणार आहे. 3600 रुपये त्यांच्या बँक अकाउंटला जमा होतील. अतिशय महत्त्वाचा GR समोर आलेला आहे, अतिशय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. ज्या बहिणींना मागील हप्ता भेटला नसेल त्यांना 1500 रुपये आणि मे महिन्याचे 2100 रुपये, असं 3600 रुपये त्यांना मिळणार आहे. आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे ज्या बहिणींना अनुदान देण्याचा शासनाचा निर्णय आहे, तो निर्णय आता पूर्णपणे मंजुरी झालेली आहे. ज्या बहिणींचं नाव अनुदानाच्या यादीमध्ये आलं असेल अशा बहिणींना 25,000 रुपये मिळणार आहे. बघा अशा बहिणींना 25,000 रुपये मिळणार आहे. ज्या बहिणींचं अनुदानाच्या यादीमध्ये नाव आलं असेल अशा बहिणींना 25,000 रुपये सुद्धा याच महिन्यामध्ये दिले जाणार आहे. बघा आणि ज्या बहिणींना मागील हप्ता भेटला असेल त्यांना 2100 रुपये या महिन्याचे येणार आहे. सर्व बहिणींना येणार का ते सुद्धा माहिती मी तुम्हाला सांगतो. 2100 रुपये कोणत्या बहिणींना येणार आणि कोणत्या बहिणींना फक्त 1500 रुपये येणार, कारण पूर्ण माहिती डिटेलवर तुम्हाला सांगतो. जर मागील हप्ता भेटला असेल तर त्यांना 2100 रुपये येणार, म्हणजे त्यांना 2100 रुपयाचा मेसेज येणार आणि यादीमध्ये जर नाव आलं असेल, अनुदानाच्या यादीमध्ये नाव आलं असेल तर त्यांना 25,000 रुपये सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने पैसे शासनाकडनं वाटप होणार आहे. आणि इथं पाहू शकता 3000 रुपये तुम्हाला इथं दिसत असेल तर ज्या बहिणींना मागील 2 हप्त्याचे पैसे बाकी असेल त्या बहिणींना 3000 रुपयाचा मेसेज येणार आहे. बघा ज्या बहिणींना मागील 2 हप्त्याचे पैसे बाकी असेल त्यांना 3000 रुपयाचा मेसेज आणि मे महिन्याचे 2100 रुपये. बघा अतिशय सोपं आहे, काही अवघड नाही. मागील 2 हप्त्याचे पैसे बाकी असेल त्यांना 3000 रुपये आणि मे महिन्याचे 2100 रुपये, असं 5100 रुपये त्यांना येणार आहे. बघा ज्यांना मागील 2 हप्त्याचे पैसे भेटले नसतील त्यांना 3000 रुपयाचा मेसेज येणार आहे आणि मे महिन्याचे 2100 रुपये येणार आहे, असं 5100 रुपये त्यांना आता दिले जाणार आहे. सोपं आहे, अतिशय गणित सोपं आहे, काही अवघड नाही. ज्यांना मागील हप्ते बाकी असेल त्यांना 3000 आणि मे महिन्याचे 2100 रुपये, असं त्यांना 5100 रुपये येणार आहे. आणि त्याच बाईचं नाव जर, त्याच महिलांचं नाव जर अनुदानाच्या यादीमध्ये असेल तर त्यांना 25,000 रुपये येणार आहे. अतिशय सोपं आहे. त्याच बहिणीचं नाव जर 25,000 रुपयाच्या यादीमध्ये असेल तर त्यांना हे 5100 रुपये आणि हे 25,000 रुपये, म्हणजे त्यांना आत्तापर्यंत 30,100 रुपये त्यांना मिळतील. जर त्यांना मागील 2 महिन्याचे हप्ते बाकी असेल, ज्या बहिणींचं 2 हप्ते बाकी असेल, 2 हप्त्याचे पैसे आणि या महिन्याचे 2100 रुपये, असा 5100 रुपये आणि 25,000च्या यादीमध्ये नाव असेल तर अशा 30,100 रुपये त्यांना येणार आहे. इथं पाहू शकता 30,100 रुपये त्यांना येतील. अशा पद्धतीने पैसे वाटप होणार आहे. हप्ता जो आता तुम्हाला वाटप होणार आहे, मे महिन्याचा हप्ता जो तुम्हाला वाटप होणार आहे, अशा पद्धतीने आता पैसे वाटप होणार आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला मागील हप्ता जर भेटला असेल तर तुम्हाला मे महिन्याचे 2100 रुपये प्रमाणे हप्ता येणार आहे. पण ते सुद्धा तुम्हाला माहिती सांगतो कोणाला पैसे 2100 प्रमाणे मिळणार आणि कोणाला 1500 रुपये मिळणार, ते सुद्धा महत्त्वाची माहिती आहे, ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आता कोणाला 2100 रुपये प्रमाणे पैसे वाटप होणार हे सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया. तुमचा अर्ज या महिन्यात असायला पाहिजे तरच तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे पैसे मिळणार आहे. ज्यावेळेस तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना या महिन्यांपैकी तुम्ही फॉर्म भरलेला असेल तरच तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळणार, नाही तर तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळणार नाही. जाणून घ्या. बघा आता ज्यावेळेस तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना जुलैमध्ये फॉर्म भरलेला असेल, बघा ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू झाली जुलैमध्ये फॉर्म याचे सुरू झालेले आहे, जुलैमध्ये जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता येणार, याला कुठल्याही प्रकारचा डाऊट नाही. 2100 रुपये प्रमाणे तुम्हाला मे महिन्यापासूनच तुम्हाला पैसे मिळतील. ठीक आहे, आणि जर तुम्ही जुलैमध्ये फॉर्म भरलेला नसेल, जर तुम्ही ऑगस्टमध्ये जरी फॉर्म भरलेला असेल, जुलै महिन्यानंतर तुम्हाला ऑगस्टमध्ये जरी फॉर्म भरलेला असेल तरीसुद्धा तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळणार आहे. आनंदाची बातमी आहे की नाही. तुम्ही जर जुलैमध्ये फॉर्म भरला असेल तरीसुद्धा 2100 रुपये, ऑगस्टमध्ये जरी फॉर्म भरला असेल तरीसुद्धा तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता येणार आहे. आणि जर तुम्ही सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलेला असेल, तुम्ही जुलैमध्ये तुमचं राहिलं असेल,
ऑगस्टमध्ये राहिलं असेल तर सप्टेंबरमध्ये जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुमच्यासाठी पण आनंदाची बातमीच आहे, कारण सप्टेंबरमध्ये जरी फॉर्म भरला असेल तरीसुद्धा तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे मे महिन्यापासूनच तुम्हाला हप्ता मिळणार आहे. बघा, कमेंटमध्ये सांगू शकता जुलैमध्ये भरला आहे का, ऑगस्टमध्ये का सप्टेंबरमध्ये. आता उरलेला प्रश्न की ज्या बहिणींना जुलैमध्ये पण फॉर्म भरलेला नाही, ऑगस्टमध्ये पण फॉर्म भरलेला नाही, सप्टेंबरमध्ये पण फॉर्म भरले नाही, तर ज्या बहिणींनी ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरलेला असेल, बघा ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरलेला असेल किंवा नोव्हेंबरमध्ये फॉर्म भरलेला असेल, ठीक आहे, अशा बहिणींना आता ज्या बहिणींनी ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरलेला असेल त्यांना 1500 रुपये प्रमाणे हप्ता येणार आहे. आनंदाची बातमी नाही. बघा, त्यांना ज्या बहिणींनी ऑक्टोंबरमध्ये फॉर्म भरला असेल त्यांना फक्त 1500 रुपये प्रमाणे मे महिन्याचा हप्ता येणार आहे, आणि ज्यांनी नोव्हेंबरमध्ये भरला असेल त्या बहिणींना सुद्धा फक्त 1500 रुपये येणार आहे. आता फक्त कोणाला 2100 रुपये प्रमाणे मे महिन्यामध्ये हप्ता मिळणार आहे, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ज्यांनी भरला असेल त्यांना 2100 रुपये येणार आहे. ज्यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये भरला असेल त्यांना फक्त 1500 रुपये मे महिन्याचा हप्ता येणार आहे. आणि तुम्हाला आनंदाची बातमी देतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरवाल्यांसाठी की तुम्हाला जून महिन्या म्हणजे पुढच्या महिन्यापासून तुम्हाला सुद्धा 2100 रुपये प्रमाणे हप्ता येणार आहे. बघा, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला सुद्धा आता पुढच्या महिन्यापासून 2100 रुपये प्रमाणे मिळणार. या महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे मिळणार नाही, पुढच्या महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता दिला जाणार आहे. तुम्हाला पण आनंदाची बातमी, फक्त मे महिन्याचा हप्ता तुम्हाला 1500 प्रमाणे मिळणार आहे, पण पुढील हप्ता तुम्हाला 2100 प्रमाणेच दिला जाणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने बहिणींना आता पैसे वाटप होणार आहे. आता 36 जिल्ह्यांची लिस्ट जाहीर झालेली आहे, त्यामधून 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे. सर्व जिल्ह्यांना आता पैसे वाटप होणार. लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे. कोणकोणत्या 15 जिल्ह्यात पैसे वाटप होणार, सर्वात अगोदर 15 जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता सुद्धा मेसेज सुद्धा आला असेल. लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला मेसेज आला असेल की सर आम्हाला 11वा हप्ता भेटला आहे, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. ठीक आहे, महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. 15 जिल्ह्यांची जी तुम्हाला यादी देणार आहे त्यामधून सर्वात अगोदर जे पहिला जिल्हा असणार आहे, इथं पाहू शकता. सर्वात प्रथम जे 15 जिल्ह्यांची नावं तुम्हाला सांगणार आहे त्यामधून पहिला जिल्हा आहे सांगली. बघा, जर तुम्ही सांगलीला राहत असाल तर सर्वात अगोदर आनंदाची बातमी म्हणजे हा पहिला जिल्हा असणार आहे ज्यामध्ये 2100 रुपये प्रमाणे लाडक्या बहिणींना पैसे येणार आहे. बघा, जर तुम्ही सांगली जिल्ह्यातून कुठल्याही गावातून राहत असाल तर सांगलीमध्ये हा हप्ता सर्वात अगोदर पैसे वाटप होणारे 2100 रुपये वाटप होणारा हा पहिला जिल्हा असणार आहे. कारण पूर्ण 36 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा सांगली असणार आहे, त्यामध्ये सर्वात प्रथम पैसे वाटप होणार. म्हणजे तुम्हाला माहिती आहे एनी टाईम एका टायमाला लाडकी बहीण योजनेचे 63 लाख बहिणींनाच पैसे येतात. बघा, एका वेळेस जर बटन दाबला तर 63 लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतात. त्यामधून पहिला जो जिल्हा असणार आहे तो असणार आहे सांगली. सांगलीमध्ये सर्वात प्रथम पैसे येणार आहे 2100 रुपये प्रमाणे. त्याच पद्धतीने दुसरा जो जिल्हा ठरला आहे तो म्हणजे गडचिरोली. बघा, जर तुम्ही गडचिरोलीमध्ये राहत असाल तर तुमचा दुसरा जिल्हा ठरणार आहे 2100 रुपये प्रमाणे पैसे येण्यासाठी दुसरा जिल्हा तुमचा ठरलेला आहे. जर तुम्ही गडचिरोली जिल्ह्यातून राहत असाल तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे मेसेज आला असेल, जर तुम्हाला मेसेज आला असेल मे महिन्याचा हप्ता तुमचा जमा झाला असेल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तिसरा जिल्हा आहे बुलढाणा. बघा, बुलढाणा जिल्ह्यातून सुद्धा आता तिसरा जिल्हा, यामध्ये सुद्धा 2100 रुपये प्रमाणे हप्ता वाटप होतोय. पूर्ण महाराष्ट्रामधून 3 जिल्ह्यांपैकी सर्वात प्रथम पैसे वाटप होणार आहे. पहिला सांगली, गडचिरोली, त्यानंतर बुलढाणा. जर तुम्ही या 3 जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा सर आम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळाला. सरकारचा धन्यवाद सुद्धा तुम्ही, शासनाचा धन्यवाद तुम्ही लिहू शकता. कमेंटमध्ये लिहा तुम्हाला जे शासनाने जे वचन दिलेलं आहे ते वचन जर पाळलेलं असेल, तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे मेसेज आला असेल, तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. सरकारचा धन्यवाद तुम्ही देऊ शकता. शासनाने जे बोलून दाखवलं ते करून दाखवलं असं तुम्ही शासनाच्या वतीने लिहू शकता. 15 जिल्ह्यांपैकी पुढील 3 जिल्ह्यांची नावं तुम्ही इथं स्क्रीनवरती पाहू शकता. नागपूर, पुणे आणि नाशिक. आता नागपूर बघा, नागपूरवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे. यामध्ये सुद्धा 1500 रुपये प्रमाणे पैसे वाटप होत आहेत. तर आता 2100 रुपये प्रमाणे झालेले आहे. बघा, सर्वात अगोदर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा 1500वरनं आता 2100वर ही स्कीम आलेली आहे. सर्व महाराष्ट्रामध्ये आता 2100 रुपये प्रमाणे पैसे वाटप होत आहे. 1500वरनं 2100,
पुणेवाल्यांसाठी पण आता महत्त्वाची बातमी आहे. पुण्यामध्ये सुद्धा आता 1500वरनं 2100वर आली आहे स्क्रीन. बघा, सर्व महाराष्ट्रामध्ये आता तुम्हाला या 3 जिल्ह्यांपैकी राहत असाल, नाशिकवाल्यांसाठी पण अतिशय आनंदाची बातमी. नाशिकला सुद्धा 2100 रुपये प्रमाणे पैसे वाटप होत आहे. तुम्ही जर या 3 जिल्ह्यांपैकी कुठल्याही जिल्ह्यात राहत असाल, कमेंटमध्ये नक्की सांगा, सर आम्ही या जिल्ह्यातून राहतो, आम्हाला पैसे आलेले आहेत. ठीक आहे. आता पुढील 3 जिल्ह्यांची नावं इथं पाहू शकता. यवतमाळ, बघा, जर यवतमाळमध्ये राहत असाल तुम्हाला सुद्धा 1500 रुपये आले असतील. त्यानंतर चंद्रपूर आणि जळगाव, खानदेशामधून जळगावमध्ये सुद्धा पैसे वाटप होत आहे. चंद्रपूरला पैसे वाटप होत आहे आणि यवतमाळला मराठवाड्यातून सुद्धा पैसे वाटप होत आहे. ठीक आहे. आता पुढील जिल्ह्यांची नावं पाहू शकता. मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि नंदुरबार. बघा, कोकणमध्ये सुद्धा पैसे वाटप होत आहे. कोकणमधून मुंबई शहरला आणि मुंबई उपनगरला सुद्धा 2100 रुपये प्रमाणे पैसे देण्यात येणार आहे. आणि नंदुरबार म्हणजे खानदेशामधून नंदुरबारमध्ये सुद्धा पैसे वाटप होत आहे 2100 रुपये प्रमाणे. तुम्हाला सुद्धा आले असतील, तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुम्ही मुंबईमधून राहत असाल, कमेंटमध्ये सांगा, सर आम्हाला 2100 रुपये प्रमाणे पैसे आले आहे. सरकारचा धन्यवाद. मुंबई उपनगरमधून राहत असाल तरी सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. नंदुरबारमधून जरी राहत असाल तरी सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. ठीक आहे. आता पुढील जिल्ह्यांची नावं इथं पाहू शकता. पुढील 15 जिल्ह्यांचे नावं तुम्ही इथं पाहू शकता. पुढील 15 जिल्ह्यांपैकी 3 जिल्ह्यांची नावं तुम्ही पाहू शकता. धुळे, बीड आणि संभाजीनगर. बघा, आता मराठवाड्यातील संभाजीनगरमध्ये सुद्धा पैसे वाटप झालेले आहे. बीडमध्ये पैसे वाटप झाले आणि धुळ्यामध्ये पैसे वाटप झालेले आहे. या 15 जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीने 2100 रुपये प्रमाणे हप्ता शासनाने ठराव केलेला आहे. जर तुम्हाला अजून मेसेज आलेला नसेल तर काळजी करू नका. अवघ्या 63 लाख बहिणींना एका वेळेस पैसे जमा होतात, तुम्हाला माहिती आहे. तर तुम्हाला उद्या पैसे येऊ शकतात, दुसरा दिवस उद्या, तिसरा दिवस परवा, 2 दिवस तुम्ही वाट पाहू शकता. 2-3 दिवसापर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपये प्रमाणे तुम्हाला मे महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे. अतिशय आनंदाची बातमी आहे. या जिल्ह्यांपैकी तुम्ही राहत असाल, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आत्तापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे किती हप्ते जमा झाले ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आत्तापर्यंत तुम्हाला किती हप्ते भेटले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता. कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहता आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये.